शेतकरी मित्रांनो नमस्कार। कृषी मित्र महेंद्र या चॅनलवर आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो आपले कापूस पिकाची लागवड झालेली आहे आणि पूर्ण आपलं कापूस 100% उगवण क्षमता नाही झाला आहे, 80% उगवण क्षमता झाली आहे। तर मग पूर्ण 100% उगवण क्षमता होण्यासाठी कापूस लागवडीची चांगली नवीन पद्धत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगणार आहे। तर मित्रांनो ते नवीन पद्धत कशी आहे लागवड करायची तेच आपण बघणार आहोत। तर मित्रांनो माहिती चांगली कामाची आहे, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। तर मित्रांनो नवीन पद्धत आहे आपली अशी आहे का आपला कापूस पीक लागवड झालेला आहे आणि पूर्ण 100% आपलं कापूस पीक हे उगवलेलं नाही आहे। 80% आपलं पहिल्या वेळी उगवत असते कापूस पीक। तर ते पूर्ण कापूस पिकाच्या झाडाची संख्या आहे ते पूर्ण भरून काढण्यासाठी सोपी आणि चांगली नवीन अशी पद्धत ते आपण या व्हिडिओतून सांगणार आहोत। तर मित्रांनो आपण हे बघू शकता व्हिडिओमध्ये। तर आपण बी हातात बोटात आपलं घ्यायचं आहे हातामध्ये आणि जमिनीवर ठेवायचं आहे आणि असं हे दाबून वरून असं बोट मारून द्यायचं आहे। जेव्हा आपली पाऊस येऊन जमीन ओली असेल तेव्हा, जमीन जर आपली कोरडी असेल तर तेव्हा आपल्याला हे करायचं नाही। जेव्हा आपलं पाऊस येऊन जमीन ओली आहे तेव्हाच आपण हे करू शकता। तर मित्रांनो जर आपण हे व्हिडिओ बघितलं ते तसं केलं तर चांगलं आपलं कापूस पीक उगवणार आहे 100%पर्यंत। तर मित्रांनो असं आपण या व्हिडिओत आपण दाखवलं त्याप्रमाणे केलं तर जे आपलं जर जास्त पाऊस झाला तर आपलं जे आपण कापूस बियाणे जे लागवड केले आहे ते आपलं दबण्याची क्षमता कमी राहणार आहे, चांगलं उगवणार आपलं हे कापूस बियाणं। तर मित्रांनो आपण जर काडीनं उपटून जर जमीन बियाची लागवड केली तर पाऊस आल्यावर आपलं बी दबण्याची शक्यता असते आणि पूर्ण 100% उगवण्याची क्षमता नसते। त्यासाठी हे नवीन पद्धत आपण अवश्य वापरून पहा। हे चांगली पद्धत आहे, पूर्ण आपलं कापूसाचं बी आहे ते चांगलं उगवणार। तर मित्रांनो अशी आपली माहिती होती। तर माहिती कशी वाटली कमेंट करून कळवा आणि माहिती आवडल्यास सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा। चांगलं आपलं असंच मोटिवेशन मिळत आहे आपल्याला पुढे व्हिडिओ बनवण्यासाठी। तर मित्रांनो तोवर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। जय जवान जय किसान, धन्यवाद।